हालेलुया 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 धन्यवाद येशू धन्यवाद येशू आनंद येशू गौरव करतो येशू हालेलुया हालेलुया तर माझ्या प्रिय बंधूंनो आजचा जो विषय आहे तुम्ही विषय तुम्हाला माहितच असेल विषय म्हणजे काय विषय म्हणजे एक सब्जेक्ट आहे आज मी तुमच्यासाठी एक विशेष एक वचन सांगणार आहे का तुमची तयारी आहे ते वचन ऐकण्याची तुमची तयारी आहे ते वचन ऐकून स्वीकार करण्याची माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आज लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये आपण देवाची मुलं आहोत की शैतानाची मुलं आहोत हे आपल्याला कळणं इम्पॉर्टंट आहे तुम्ही अनेक वर्षापासून बायबल वाचत असाल प्रार्थना करत असाल आराधना करत असाल स्तुती करत असाल व त्याच्या वचनाचा अभ्यास देखील करत असाल पण माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही चेक करा तुम्ही देवापासून आहात की शैतानापासून आहात आतापर्यंत तुम्ही सगळे पास्टर तुम्हाला म्हणाले असतील सिस्टर तू ब्लेसिंग हो सिस्टर तुम्ही आशीर्वादित आहात माझा भाऊ तुम्ही आशीर्वादित आहात पवित्र आत्मा तुमच्या बरोबर आहे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो सगळे तुम्हाला मोठमोठ्या पद्धतीने बोलले असतील पण आज तुम्हाला चेक करण्याची गरजेच आहे की आम्ही देवापासून आहोत की शैतानापासून आहात तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो का तुम्हाला चेक करायचं का तुम्ही देवामध्ये आहात की शैतानामध्ये आहे तुम्ही म्हणा नाही बद्दल मी रोज रात्री प्रार्थना करतो मी प्रभूकडे रोज प्रार्थना करतो रोज आराधना करतो रोज स्तुती करतो तरी देखील आज मला हे वचन ऐकण्याचं मला इम्पॉर्टंट वाटत आहे कारण की आज तुमच्या लोकांना हे वचन ऐकणं इम्पॉर्टंट आहे तुम्ही मला बदल मी हे वचन ऐकलंय मी पास्टरच्या तोंडातून ऐकलंय मी लोकांच्या तोंडातून ऐकलंय होय माझ्या प्रिय बंधू भगिनी तुम्ही लोकांच्या तोंडातून ऐकलं असणार तुम्ही लोकांच्या तोंडातून मोठमोठी वचनं ऐकली असतात पण आज तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे की तुम्ही देवापासून आहात की शैतानापासून आहात हो शताराला सेकेली बखरा शतारा आज आपण योहानाच्या पत्रामध्ये जाऊया योहानाच्या पत्रामध्ये अध्याय 8 वचन 45 ते 47 मध्ये माझ्या प्रिय बंधू भगिनींनो ज्याच्याकडे बायबल आहे त्याने काढा बघा माझ्या प्रिय बंधू भगिनी काय लिहिलेलं आहे त्याच्यात लिहिलेलं आहे पण मी तुम्हाला खरे सांगतो काय सांगतो मी तुम्हाला खरे सांगतो म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही तुमच्यापैकी कोण मला पापी ठरवतो मी खरे सांगत असता तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही येशू ख्रिस्त जेवढं खरं सांगत आहे त्याच्यावर आपण विश्वास ठेवत नाही आपण खऱ्यावर विश्वास करत नाही आपण नको ते शब्द ऐकण्यासाठी आपले कान उतावळे असतात कोण कोणाला काय बोलतं कोण कोणाची बुराई करतं कोण कोणाचा अपमानित करतं कोण कोणाला वाईट शब्द बोलतं हे ऐकण्याकडे आपले कान लागलेले असतात आणि एक लक्षात ठेवा जेव्हा आपण नको ते शब्द ऐकतो नको ते किरकिर ऐकतो नको ती बडबड ऐकतो त्या क्षणाला आपल्या जीवनामध्ये अशा पद्धतीने काम होतं की आपलं शरीर पूर्ण पापामध्ये जातं माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आज तुमचं शरीर तुमचं हृदय तुमचे विचार हे पापामध्ये का जात आहे कारण की तुम्ही नको त्या गोष्टी ऐकता बायबलमध्ये एक घटना आहे येशू ख्रिस्ताचा एक चमत्कारिक गोष्ट आहे की बायबलमध्ये एक गोष्ट लिहिलेली आहे की जी 12 वर्षाची रक्तस्त्री बाई आहे तिने फक्त येशूच्या वचनाविषयी ऐकलं प्रभू येशू येणार आहे या गोष्टीविषयी ऐकलं येशू या गावामध्ये येणार आहे असं ऐकलं तेव्हा तिने ते ऐकून फक्त ते ऐकून तिने येशूच्या कपड्याला शिरण्याचा प्रयत्न केला ती कशी तरी त्या गर्दीतनं शिरली तिने असला पैसा पूर्ण डॉक्टरला खर्च केला असला पैसा तिने बाबांना आणि नको ते जादू मंत्र हो नको त्या वैद्यांना तिने पैसे खर्च केले पण तिचा रोग बरा करून होऊ शकला नाही तिने असलं नसलं बायबल म्हणतं तिने असलं नसलं विकून सर्वस्व स्वतःच्या शरीराला लावलं तरी देखील ती बरी होऊ शकले नाही पण ज्या दिवशी तिला कोणीतरी येशूविषयी सांगितलं माझ्या प्रिय बंधू भगिनींनो जेव्हा येशूविषयी ऐकलं येशूविषयी ऐकणं मी काय म्हणत आहे ते लक्ष देऊन कान देऊन ऐका ऐकण्याने विश्वास वाढतो आणि आज तुम्हाला सांगू शकतो ऐकण्याने विश्वास वाढतो जेव्हा त्या बाईने येशूविषयी ऐकलं की येशू नासरकर या गावामध्ये येणार आहे येशू प्रभू चालणार या जगामध्ये येणार आहे प्रभू येशू आपल्या गावी येणार आहे त्या क्षणाला प्रभू आज देखील मी तुम्हाला सांगतो तुमच्या घरी देखील येशू येणार आहे तुमची एकच इच्छा असावी की त्या 12 वर्षाची रक्तस्त्री असणाऱ्या बाईने जसं येशूला स्पर्श करायचा विश्वास बाळगला होता तसा आज तुम्हाला विश्वास करणं गरजेचं आहे हालेलुया 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 माझ्या प्रिय बंधू भगिनींनो मी एकच तुम्हाला सांगू इच्छितो की लक्षात ठेवा बायबलमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की त्या बाईने येशूला स्पर्श करण्याचा येशूला शिवण्याचा येशूकडे जाण्याची खटपट केली तिने येशूविषयी ऐकलं आणि आज हे वचन तुम्हाला
सांगतो, ऐकणं सगळ्यात मोठं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ऐकत नाही, नको नको ते शब्द तुम्ही बोलायला सुरुवात करता, अपशब्द बोलता, नको ते किरकिर करता. का? कारण की लोकांच्या बोलण्यावर तुमचा विश्वास असतो. आज फॅमिलीमध्ये भांडण का? अरे फॅमिलीमध्ये झगडे का आहे? आज घरामध्ये भांडण तंडण का आहे? कारण की आपण नको त्या लोकांचं ऐकून आपल्या घरामध्ये भांडण तंडण करतो. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पहिला ऐका, बघा आणि चेक करा. तुम्ही नको त्या गोष्टीला ऐकता आणि घरामध्ये भांडण करत बसता. पण इथे या बाईने जेव्हा येशूविषयी ऐकलं, तिने तिचं असलं नसतं विकून, असलं नसतं खर्च करून ती येशूकडे आली आणि बायबल म्हणतं ती कशी बशी त्या गर्दीत शिरली. आज तुम्हाला देखील त्या गर्दीत शिरायचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्हाला देखील गर्दीत शिरायचं आहे. तुमच्या हातावर पाय पडू शकतो. त्या बाईच्या हातावर पाय पडला, तिच्या पायावर पाय पडला, तिच्या डोक्यावर पाय पडला. ती कशी बशी त्या गर्दीत आली आणि तिने येशूच्या स्पर्शाला त्याच्या कपड्याला स्पर्श केला. बायबल म्हणतं येशूच्या अंगातनं ते सामर्थ्य, ते करंट आणि ते हिलिंग त्याच्या अंगात निघून गेली आणि त्या बाईचा रक्तस्राव जाग्यावर सुकून गेला. फक्त तिने ऐकलं म्हणून तिच्या जीवनामध्ये मिराकल झाले. आज तुम्ही ऐका माझ्या प्रिय बंधू, ऐकणं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ऐकत नाही, तुम्ही ऐकता आणि सोडून देता. तुम्ही बोलतात ऐका, एका कानाने ऐका, दुसऱ्या कानाने सोडून द्या. होय, नको त्या गोष्टी तशा करू शकता तुम्ही, पण प्रभू येशूचं वचन तसं करू नका. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद. आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. कारण की माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या वचनात काय लिहिलेलं आहे बघा. याच्यात लिहिलेलं आहे की तुमच्यापैकी कोण मला पापी ठरवतो, मी खरे सांगत असता तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवत नाही. आज आपण परमेश्वरावर विश्वास ठेवत नाही, येशूवर विश्वास ठेवत नाही, तारणाऱ्या देवाच्या पुत्रावर विश्वास करत नाही, तर आपण नको त्या लोकांवर विश्वास करतो. माझ्या मित्राने मला अमुक सांगितलं, माझ्या बहिणीने मला अमुक सांगितलं, माझ्या काकीने तसं सांगितलं, माझ्या काकाने तसं सांगितलं, माझ्या मुलाने तसं सांगितलं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, नको त्या लोकांनी सांगितलं तुम्ही ऐकता, पण परमेश्वर जो येशू ख्रिस्त जे आहे ते तुम्हाला सांगतो ते तुम्ही करत नाही. म्हणून तुम्हाला बोललो, आजचा टॉपिकच तो आहे की तुम्ही चेक करा की तुम्ही देवापासून आहात की शैतानापासून आहात. तुम्ही बोलत असणार नाही ब्रदर, मी बायबल वाचते, प्रार्थना करते, आराधना करते, स्तुती करते, अन्य भाषा बोलते. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुम्ही जे काही करत आहात परमेश्वर पाहत आहे. ऐकण्याने विश्वास वाढतो. तुम्ही हे जे वचन ऐकणार आहेत, आज तुमच्या जीवनामध्ये विश्वासाचं दान येणार आहे. जे लोक ऐकणार आहे, आज त्यांच्या जीवनामध्ये मिराकल झाल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर आज तुम्हाला शिवणार आहे. कारण की तुम्ही असलं नसलं खर्च करून दमला असाल, तुम्ही अनेक वर्ष येशूवर जाऊन दमला असाल, पण आज परमेश्वर जसा ज्या बाईच्या अंगातनं रक्तस्राव सुकून गेला, तसा पूर्णपणे वाळून गेला, तसं तुमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम वाळून जाणार आहे या क्षणाला. हालेलुया, हालेलुया. तुम्ही अनेक वर्षापासून म्हणत असाल की ब्रदर घर नाहीये, प्रभू घर नाहीये, मला मूल नाहीये, मला दार नाहीये, मला काय नाहीये, पण आज तुम्ही हे वचन ऐकलेलं आहे. आज हे वचन तुम्ही ऐकलेलं आहे. फक्त त्या येशूच्या स्पर्शात, येशूच्या कपड्याला स्पर्श केल्याने चमत्कार होऊ शकतो. येशूचं नाव घेतल्यावर चमत्कार होऊ शकतो. तर माझ्या प्रिय बंधूंनो, आज हे वचन ऐकल्यावर तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. प्रभू येशूच्या नावाने सांगत आहे, ओ शब्दाला सुखोरबा बाबांनी करोबा. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मी एकच सांगू इच्छितो तुम्हाला की परमेश्वर जे सांगतो तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, तुम्ही नको त्या लोकांवर विश्वास करता आणि नंतर कपाळावर हात मारून म्हणता की आम्ही काय केलं, आम्ही कसं केलं. आपण आपल्या नवऱ्याचे शब्द ऐकत नाही. तो किती खरं बोलत असला तरी तुम्ही त्याचं ऐकत नाही. तुमचा भाव तुम्हाला चांगल्या काही गोष्टी सांगत असेल तुम्ही ऐकत नाही, पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाचं खरं करता, तुम्ही स्वतःच्या इच्छेप्रमाणे करायला बघता. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, शैतान देखील तुमच्या कानात सतत ओरडतो, मरून जा, आत्महत्या कर, पाप कर. शैतान तुम्हाला प्रभावित करतो, तुम्हाला तो उत्साहित करतो आणि तुम्हाला तो पापात पाडतो. कारण की येशू स्वतः म्हणतो, मी जर पापी असतो, मी जर पापी आहे तर तुम्हाला ही वचन सांगितली नसती. कारण की परमेश्वर तसा आहे, तो पवित्र आहे, म्हणून त्याने ही वचन तुम्हाला आणि आम्हाला सांगितलेली आहे. तो बघा, पुन्हा एकदा त्या वचनामध्ये बघा, ज्याच्याकडे बायबल आहे त्याने उघडा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुम्हाला वाटत असेल की परमेश्वर येशू जो आहे तो फक्त चांगल्या लोकांना स्पर्श करतो, नाही. येशू प्रत्येक माणसासाठी आलाय, प्रत्येक पापी माणसासाठी आलाय. आज मनुष्य प्राणी हे पापी आहेत हे परमेश्वराला पूर्ण ठाऊक आहे. तर बघा,
या योहाना 8 मध्ये 45 मध्ये काय लिहिलेलं आहे? मी तुम्हाला खरं सांगतो, मी तुम्हाला काय खरं सांगतो. आज या जगामध्ये जो तो सांगणार तुम्हाला खोटं सांगणार, तुम्हाला नको नको त्या गोष्टी सांगणार, आणि खोटा म्हणजे शैतान आहे. तुमच्या मुखामध्ये तुम्ही एक विचार करा, तुमच्या फॅमिलीमध्ये बघा, तुम्ही चेक करून बघा, तुमच्या घरामध्ये कोण खोटं बोलत नाहीये. या जगामध्ये सगळं एक एक मनुष्य खोटा बोलतो, प्रत्येक क्षणाला खोटा बोलतो. माणूस आज घरात असला तरी बोलतो मी नांदेडला आहे, मी खेडला आहे, मी प्रबंधनला आहे, मी गावी आहे. आज माणूस प्रत्येक स्वतःच्या तोंडाने खोटं बोलतो आणि तो स्वतःच्या शब्दात पापी ठरवला जातो, देवाच्या नजरेत पापी ठरवला जातो. तो स्वतःच्या नजरेत पडतो, त्याला वाटतं मी जे केलं ते चांगलं कृत्य केलंय, पण माझ्या प्रिय बंधू भगिनींनो परमेश्वर पाहणार आहे. याच्यामध्ये लिहिलेलं आहे 45 मध्ये, पण मी तुम्हाला खरे सांगतो म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवत नाही, विश्वास ठेवत नाही. तुमच्यापैकी कोण मला पापी ठरवतो? आज मला सांगा, परमेश्वरा येशूला कोण पापी ठरवणार आहे? येशू तर पापी लोकांसाठी आला होता, पापाचा उद्धार करण्यासाठी आला होता. लोकांना वाटतं की तो पापी होता म्हणून त्याला क्रुसावर ठेवला. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज त्या काळोखातून निघा, आज त्या भ्रमातून निघा, आज त्या घाणेरड्या विचारातून निघा की येशू तो पापी लोकांसाठी आला होता, तो पापी नव्हता. बायबल म्हणतो तो निष्पाप, निष्कलंक आणि निर्दोष आणि एखाद्या बदलणाऱ्या कोकरण्याप्रमाणे तो चुप्प आणि गप्प राहिला. आज तुमच्या आणि आमच्या पापासाठी येशू ख्रिस्त गप्प आणि चुप्प राहिला. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मी तुम्हाला सांगतो की आज परमेश्वर तुमच्याशी खरं बोलतो. प्रत्येक मनुष्य खोटा आणि मनुष्य खरा, परमेश्वर खरा आहे. बायबलमध्ये वाचा, तुम्हाला कळेल, हे वचन देखील आहे. प्रत्येक मनुष्य खोटा आणि देव खरा आहे. आज प्रत्येक मनुष्य खोटं बोलतो आणि तो देवाच्या नजरेत आणि स्वतःच्या नजरेत पापी ठरतो. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, आपण पुन्हा एकदा आता वचनाकडे बघूया. तुम्ही विचार करत असाल की आम्ही कसे काय देवाचे आहोत की शैतानाचे आहोत, आम्हाला आज या वचनामध्ये कळणार आहे. त्याच्यात बघा लिहिलेलं आहे 46 मध्ये, तुमच्यापैकी कोण मला पापी ठरवतो? मी खरं सांगत असता तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवीत नाही? बघा, परमेश्वरावर कधी शैतानाने विश्वास ठेवला नाही. बायबल म्हणतो शैतान लबाड आणि लबाडीचा बाप आहे. जो खोटं बोलतो तो देवापासून नाही, तर तो शैतानापासून आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आज तुम्हाला मिळालेलं आहे. तुम्ही क्षणाला जेव्हा खोटं बोलतात त्या क्षणाला तुम्ही त्या शैतानाच्या हातात गेलेला आहात, म्हणजे तुम्ही पूर्णपणे शैतानाच्या हातामध्ये आहात. आज सोडून द्या ते खोटं बोलणार. तुम्ही तुमच्या आईला फसवता, तुमच्या बहिणीला फसवता, तुमच्या भावाला फसवता, तुमच्या बायकोला फसवता, तुम्ही प्रत्येक लोकांना फसवता, पण परमेश्वराला तुम्ही फसवू शकणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. तर बघा पुढे बघा, जो देवापासून आहे, लक्ष देऊन बघा, जो देवापासून आहे तो देवाची वचनं ऐकतो. तुम्ही देवापासून नाही म्हणून तुम्ही ऐकत नाही. परमेश्वर प्रभू येशू स्वतः म्हणतो तुम्ही देवापासून असाल तर तुम्ही ही वचनं ऐकाल, जर तुम्ही देवापासून नाही तर ही वचनं ऐकणार नाही. आज प्रत्येक माणूस येशूचं वचन ऐकायला स्वीकार करत नाही. तुम्ही कोणालाही पकडा, तुमच्या नातेवाईकामध्येच पकडा, तुमच्या फॅमिलीतल्या माणसाला पकडा, त्यांना म्हणा की बघा भाऊ, आजचं प्रभू येशूचं वचन आहे. तो काय बोलेल, मित्रा घरी ये, जेव, खा, पी, पाणी पी, नाश्ता कर, जेवून जा, पण येशूचं वचन सांगू नको, धर्म परिवर्तन करू नको, आमच्यामध्ये दुसऱ्या देवाचं व कुठल्या देवाचं चालत नाही. आमच्यासाठी आमचं कुलदैवत, आमचं घर, आमचं फॅमिली, आमचं कुटुंब आम्हाला हे महत्त्वाचं आहे आणि आम्हाला आमचा पैसा हा आमचा दैवत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, शैतान तुम्ही चेक करा, तुम्ही शैतानापासून आहात की देवापासून आहात? जो ही वचन स्वीकार करतो तो परमेश्वरापासून आहे. तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अनेक वर्षापासून भेटलेलं नाहीये, पण आज तुम्हाला या वचनाच्या द्वारे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलेलं आहे. तुम्ही खोटं बोलत आहात, तुम्ही लबाड आणि लबाडीचा बाप म्हणजे शैतानाच्या पूर्णपणे हातामध्ये गेलेला आहात. म्हणून तुमचा पैसा तुमच्याकडे टिकत नाहीये, म्हणून तुमच्या फॅमिलीमध्ये शांती नाहीये, म्हणून तुमच्या घरामध्ये आज शांती पसरलेली आहे, म्हणून तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या जॉबमध्ये शांतता राहिलेली नाहीये. तुम्ही अनेक वर्षापासून शांत राहायचा प्रयत्न करतात, तुम्ही व्यसन करून
स्वतःला शांत करायचा प्रयत्न करत आहात. पण माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मी तुम्हाला पूर्ण नाही 100% नाही तर 101% सांगू इच्छितो की तुम्ही जे प्रभू येशूचं वचन जेव्हा ऐकाल तेव्हा तुमच्या जीवनामध्ये शांती येणार. प्रभू येशू आपल्या वचनात म्हणाला आहे की मी माझी शांती तुम्हाला देतो, मी माझी शांती तुम्हाला देतो, जशी जग देते तशी मी तुम्हाला देत नाही. हो रवा शब्बा रवा 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 हो प्रभा कंदना. मी तुम्हाला सांगू इच्छितो कारण की या जगातली शांती तात्कालिक आणि क्षणिक आहे. हालेलुया. 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 माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जगामध्ये शांती आहे, जगामध्ये शांती आहे, ती तात्काळची आहे. तुम्ही लग्न करू शकता, लग्न करून देऊ शकता, लग्नामध्ये डान्स करू शकता, बाळामध्ये जाऊ शकता, नको ती पाप तुम्ही करू शकता, पण ते तात्कालिक आणि क्षणालाच. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्हाला जर तुमच्या प्रॉब्लेम मधून बाहेर यायचं आहे तर बायबल स्पष्टपणे सांगत आहे. ऐका, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे जो देवापासून आहे, जो देवापासून आहे तो देवाची वचनं ऐकतो. जर तुम्ही देवापासून आहात तर नक्कीच हे वचन ऐकणार आणि हे नक्कीच हे वचन ऐकून तुमचं फॅमिली, तुमचं कुटुंब, तुमचं सहपरिवार, सहकुटुंब, मित्र मंडळ आज बदलल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. 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 कोण आहे का माझ्या संग आमेन बोलू शकता का? आमेन. 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 आज बघा मी तुम्हाला सांगतो, जो देवापासून आहे ती देवाची वचनं ऐकतात. जो देवापासून नाही तो देवाचं वचन ऐकू शकत नाही. का नाही ऐकू शकत? तुमची कॅपॅसिटी का नाहीये परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी? तुम्ही दिवसभर YouTube बघू शकता, तुम्ही दिवसभर TikTok करू शकता, तुम्ही दिवसभर फेसबुक मध्ये राहू शकता, तुम्ही दिवसभर इंस्टाग्राम चालू शकता, नको ते ऍप तुम्ही चालू शकता, पण प्रभू मध्ये येण्यासाठी तुम्हाला तुमची हिंमत, तुमची धडास होत नाहीये. तुम्ही दिवसभर TikTok करू शकता, पण आज तुम्हाला सांगू इच्छितो माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हाला बायबल वाचण्याची इच्छा होत नाही, प्रार्थना करण्याची इच्छा होत नाही. तुमचा 5 मिनिटं कोणी मोबाईल घेतला की तुम्हाला बेचैनगिरी होतं, तुमचा पासवर्ड कोणी खोलला तरी तुम्हाला बेचैनगिरी होतं. का? कारण की तुम्ही तुमच्या फेवरेट गोष्टी त्याच्यामध्ये लपून ठेवलेल्या असतात. पण आज माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुमच्या जीवनाचं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या बायबलमध्ये आहे. तुम्ही बोलत असताल की नाही ब्रदर, मी वचन वाचतो, प्रार्थना करतो, बायबल स्पष्टपणे सांगत आहे ज्याच्याकडे देवाचा स्वर्गीय आत्मा आहे तोच ही वचनं ओळखू शकतो आणि जाणू शकतो. जो देवापासून आहे तोच हे काम करू शकतो. तुम्ही जर देवापासून आहात तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज तुमचा आजच्या या टॉपिक पद्धतीने, आजच्या या विषया पद्धतीने तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही चेक करा, तुम्ही देवापासून आहात की शैतानापासून आहात. आज आपण स्वतःला चेक करत नाहीये, प्रार्थना करतो आणि घरात बसतो, बायबल वाचतो. आपल्याला एक अधिकार, आपल्यावरती कोणीतरी एक जबरदस्ती केल्यासारखं, कोणीतरी आपल्याला ते काम दिल्यासारखं तुम्ही करता. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, चुकीचं आहे. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला वाटलं की बायबल वाचलं, पास्टरने विचारलं, पास्टर आज बायबल वाचलं की नाही? हो वाचलंय. आज प्रार्थना केली ना? हो केली. का? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कारण की पास्टरचा तुमच्यावरती दबाव असतो म्हणून तुम्ही जबरदस्तीने बायबल वाचता, प्रार्थना करता. पण माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुमची प्रार्थना आणि तुमचं बायबल वाचणं वरवरचं आहे. बायबल स्पष्टपणे सांगत आहे जो वरील गोष्टीकडे चित्त राहतो त्याला सर्व काही गोष्टी मिळतात. आज तुम्हाला का मिळत नाही? कारण की तुमचं वाचणं, तुमचं राहणं, तुमचा नेचर, तुमचा स्वभाव व्यवस्थित नाहीये. हालेलुया. 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 माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्याच्यात लिहिलेलं आहे की कोण देवापासून आहे आणि कोण शैतानापासून आहे. तुम्ही म्हणत असाल नाही प्रभू ब्रदर, मी अनेक वर्षापासून बाप्तिस्मा झालेला, मी प्रभूचं कार्य करतो. व्हेरी गुड, मी तुमच्या बरोबर आहे. तुम्ही देवाचं काम करता, मीही तुमच्या बरोबर आहे. पण चेक करा, येशू स्वतः म्हणतो की येणाऱ्या दिवशी असे मोठे फसवणारी माणसं निघतील. चेक करा. तुम्ही बायबलची वचनं कधी विसरून जाता. तुम्ही तुमच्या आईने एखादी वस्तू तुम्हाला सांगितली, मागितली, तुम्ही विसरून जाता. परमेश्वर देखील तुम्हाला वचन सांगतो तरी तुम्ही विसरून जातो. अब्रामाच्या काळामध्ये अब्रामाने देखील परमेश्वराला वचन दिलं होतं, तू म्हातारपणी तुला मूलबाळ होणार. परमेश्वराने त्याला एक वाचा दिली होती की तुला मूलबाळ होणार. त्याने त्या वचनावर विश्वास केला. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मी जे सांगतो त्या वचनावर जर तुम्ही विश्वास केला तर आज तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. त्या अब्रामाने त्या परमेश्वरावर विश्वास केला आणि परमेश्वराने त्याला म्हातारपणी मूलबाळ देऊन त्याला आशीर्वादित केलं. आज तुम्हालाही वाटतं ना की मलाही आशीर्वादित करावं? हालेलुया. हालेलुया. हालेलुया.
हालेलुया हालेलुया. हालेलुया तुम्हाला वाटतं की परमेश्वराने मला आशीर्वादित करावं, तर त्या वचनावर स्वीकार करा, त्याच्या वचनाचा स्वीकार करा. जसा अब्रामाने विश्वास केला त्या वचनावर, कारण की ह्याच्यामध्ये वचनाचा लेख आहे बघा. 47 मध्ये माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, 8:47 मध्ये बघा काय लिहिलेलं आहे की जो देवापासून आहे, जो देवापासून आहे तो देवाची वचन ऐकतो. अब्रामाने देखील ते वचन स्वीकारलं, ते आज्ञा पाळली, म्हणून परमेश्वराने त्याला ब्लेसिंग केलं, आशीर्वादित केलं. आज जर तुम्ही हे वचन तुमच्या जीवनामध्ये घेणार तर आज तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, पास्टर होणं सोपं काम नाहीये, खायची गोष्ट नाहीये. तुम्ही डॉक्टर बनू शकता, इंजिनियर बनू शकता, पोलीस बनू शकता, मोठमोठ्या पदव्या घेऊ शकता, पण तुम्ही पास्टर बनणं सोपं नाहीये. तुम्हाला काही लोकांना वाटत असेल की पास्टर बनणं हे सोपं आहे, बायबल घेतला आणि वाचा आणि चालू करा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कोणीही हे काम करू शकत नाही. कारण की परमेश्वर ज्या व्यक्तीबरोबर असतो तोच परमेश्वर तुमच्या आणि आमच्या बरोबर असणार. कारण की त्याने त्या वचनाच्या द्वारे सांगितलेले की जो देवापासून आहे तो वचन ऐकतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज तुम्ही ते वचन जर ऐकत असाल तर आज तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या घरामध्ये येशू आल्याशिवाय राहणार नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुम्ही ऐकल्यात असाल, माझ्या तोंडात हे दाखला सांगितलेला की 12 वर्षाची रक्तस्रावी बाई जी आहे तिने येशू विषयी ऐकलं. आज तुम्हाला त्या येशूचं वचन ऐकणे इम्पॉर्टंट आहे. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया धन्यवाद आहे प्रभू येशूला त्या. धन्यवाद येशू. कारण की आज जेवढे हे ऐकत आहे, बायबल स्पष्टपणे सांगत आहे, ज्यांचे कान ऐकत आहेत ते धन्य. आमेन. हालेलुया. हालेलुया. आज तुम्ही स्वतःला चेक करा की तुम्ही देवापासून आहात की शैतानापासून आहात. तुम्ही म्हणत असणार नाही ब्रदर, मी अनेक वर्षापासून बायबल वाचतोय, प्रार्थना करतोय, आराधना करतोय, स्तुती करतोय, पण मला अजून पण परमेश्वर सापडलेला नाहीये, अजून पण देवाची उपस्थिती मला जाणवत नाहीये. तुम्ही चेक करा तुमच्या हृदयामध्ये की तुम्ही तुमचं हृदय परमेश्वराला दिलंय की नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो, तुम्ही स्वतःला चेक करा. तुम्ही हमेशा लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलला बॅलन्स मारता, तुम्ही त्या दुकानात जेव्हा बॅलन्स मारता तेव्हा त्या दुकानात तुम्ही थांबता, तुम्ही चेक करता पहिला मेसेज आलाय की नाही. तुम्ही जेव्हा मेसेज बघता तेव्हा तुम्ही कन्फर्म व सक्सेसफुल जेव्हा मेसेज बघता तेव्हा त्या दुकानात तुम्ही जाता. तसंच आज हा मेसेज तुमच्यासाठी आहे, हा मेसेज तुमच्यासाठी आहे. माझे प्रिय बंधू भगिनींनो, आज परमेश्वराने रिचार्ज केलेला आहे, ते चेक करा तुमच्या जीवनामध्ये तो मेसेज आलाय की नाही. हालेलुया 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 हालेलुया. आज तुमच्या जीवनामध्ये मेसेज आलाय की नाही ते चेक करा. का इनव्हॅलिड मेसेज, पण नको तो मेसेज लोकांनी पाठवलेला आहे, आपण नको तो मेसेज ऐकून आणि नको तो मेसेज लोकांना फॉरवर्ड करतो. हा जो मेसेज जो कोणी ऐकत आहे आज त्यांचे कान उघडणार आहे, जो बहिरा देखील ऐकणार आहे आज त्याचा कान देखील उघडणार आहे. कारण की आज आपल्याला चेक करण्याची गरज आहे की आपण देवापासून आहे की शैतानापासून आहे. माझ्या प्रिय बंधूंनो, आजचा हा टॉपिक तो आहे की तुम्ही देवापासून आहे की शैतानापासून आहे. चेक करा. बायबल म्हणतं पाप करणारा हा शैतानापासून आहे. माझ्या प्रिय बंधूंनो, बायबल स्पष्टपणे सांगत आहे मनुष्य प्राणी पापी आहे, आणि बायबल म्हणतं पाप करणारा हा शैतानापासून आहे. आज प्रत्येक माणूस पाप करतो, नको ते शब्द बोलतो, वाईट बोलतो, व्यभिचार करतो, चारगरपणा करतो, आपल्या शरीराच्या अवयवाने प्रत्येक दुष्कृत्य करतो, आपल्या नजरेने वाईट कृत्य पाहतो. प्रत्येक पाप त्याच्या जीवनामध्ये असतं, म्हणून परमेश्वराच्या महान प्रेमापासून तो लांब जातो. आज तुम्हाला ऐकणं गरजेचं आहे. जे हे वचन ऐकत आहेत याच्यामध्ये लिहिलेले मस्तपैकी जो हे वचन ऐकतो आणि पाळतो, जो या वचनाप्रमाणे चालतो, जो वचन हे ऐकतो तो देवापासून आहे. जो या वचनाचा स्वीकार करत नाही तो देवापासून नाहीये. हालेलुया हालेलुया. तुम्ही देवापासून आहात, तुम्ही देवापासून आहात. आज तुम्ही चेक करून बघा. तुम्ही तुमच्या आरशाच्या पुढे उभा राहा. तुमच्या चेहऱ्यावर जर एखादी कोडी आली असेल, तुमच्या चेहऱ्यावर एखादी कोडी आली असेल किंवा तुमच्या अंगावर कुठल्या प्रकारची वाईट कोडी आली असेल, तुम्हाला ती गेल्याशिवाय तुम्हाला बेचैनगिरी होत असते. आज तुमच्या जीवनावर जे घाण आहे, ज्या तुमच्या तोंडावर जे गुरुमा आले आहेत, तुमच्या चेहऱ्यावर ज्या कोड्या आल्या आहेत, जे जोर जाऊपर्यंत तुम्ही शांत बसा
असत नाही, तसं तुमच्या जीवनामध्ये जे पाप आहे ते गेल्याशिवाय परमेश्वर देखील तुमच्याशी खुश होणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. आज तुम्ही कधीही बघा, तुम्ही पाणी पिताना हमेशा ग्लास स्वच्छ आणि धुवून आणि साफ करून घेता. का घेता? असं वाटतं की त्याच्यामध्ये घाण असली तर आम्ही पिऊ शकत नाही, ती घाण आमच्या पोटात जाते. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तसंच परमेश्वर तुमच्या हृदयामध्ये बघतो. जेव्हा तुमच्या हृदयात घाण असेल, तुमच्या घरामध्ये वाईट असेल, तुमच्या फॅमिलीमध्ये वाईट चालू असेल, तुमच्या हृदयात काही घाण चालत असेल, तर परमेश्वराचा आत्मा तुमच्यामध्ये उतरणार नाही. हालेलुया. हालेलुया. आपण त्या घाणेरड्या गिलासामध्ये पाणी ओतू शकत नाही. तसंच परमेश्वर देखील तुमचं हृदय जर घाण असेल तर पवित्र आत्मा तुमच्यावर पाठवणार नाही. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला वाटतं मला परमेश्वरामध्ये राहायचं आहे, चांगली गोष्ट आहे. तुम्हाला वाटतं प्रभूमध्ये आम्हाला जीवन जगायचं आहे, चांगली गोष्ट आहे. पण चेक करा, तुमचा जुना स्वभाव मेला पाहिजे. आपल्या स्वतःचं मन तोडा, स्वतःचे विचार तोडा, आपला घाणेरडा स्वभाव सोडा आणि प्रभू येशूच्या वचनाचा स्वीकार करा. येशू म्हणतो, जो माझ्या वचनाचा स्वीकार करतो तो माझा आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मी असा तसा बोलत नाही, तर तुम्ही बायबल वाचा. त्या बायबलमध्ये हर एक वचन सांगितलेली आहे. बायबलमध्ये येशू स्वतः म्हणतो, ज्याच्याकडे माझी वचने आहेत तो माझा आहे. आज हे वचन तुमच्यापर्यंत पोहोचलं आहे तर तुम्ही आता देवाचे होणार. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज तुम्ही चेक करून बघा, तुम्ही देवापासून आहात की शैतानापासून आहात. आज तुम्हाला गरज आहे तुमचं मन, तुमचा विचार, तुमचे हेतू बदलायचे. जेव्हा तुम्ही तुमच्या या वचनाचा जेव्हा तुम्ही स्वीकार कराल, तुम्ही आपोआप सुधारायला चालू व्हाल. आज तुम्हाला चेंज व्हायची गरज आहे. आपला जुना स्वभाव सोडण्याची गरज आहे. कारण की बायबल म्हणतं, पाप करणारा हा शैतानापासून आहे. जो पाप करतो तो शैतानापासून आहे. आणि या जगामध्ये कोण पाप करत नाही? या जगामध्ये प्रत्येक मनुष्य प्राणी पापी आहे. तुम्ही आणि आम्ही पाप केलेला आहे आणि त्याचा आज पवित्र रक्त तुमच्यावर येणार आहे. त्याच्या पवित्र रक्ताच्या द्वारे तुम्ही आणि आम्ही पापापासून लांब होणार आहे. आज तुम्हाला तुमच्या पापापासून लांब व्हायचं आहे तर प्रभू येशूला म्हणा, तुझ्या वचनाचा आम्ही स्वीकार करतो, तुझ्या उपस्थितीचा आम्ही स्वीकार करतो, तुझ्या आत्म्याचा आम्ही स्वीकार करतो. आणि प्रभू येशू, आम्ही आमच्या हृदयाचं दार तुझ्यासाठी उघडत आहोत. आम्ही जसे आहोत तसा आमचा स्वीकार कर. आणि आज तुझ्या आत्मीचा, तुझ्या उपस्थितीचा, तुझ्या महानतेचा आमच्या जीवनामध्ये कार्य होऊ दे माझ्या राजा. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुम्ही देवापासून आहात की शैतानापासून आहात हे चेक करणं गरजेचं आहे. तुम्ही अनेक वर्षांपासून प्रार्थना करता पण तुमची प्रार्थना ऐकली जात नाही, कारण की शैतान तुमची प्रार्थना चोरतोय. हालेलुया. बायबलमध्ये लिहिलेलं आहे योहानामध्ये की चोर तर केवळ चोरी करायला, नाश करायला, नष्ट करायला येतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या प्रॉपर्ट्या, घर, दौलत, पैसा, पाणी आणि शांती देखील शैतान चोरायला आलेला आहे. तर प्रभू येशू तर आलेला आहे तुम्हाला जीवन देण्यासाठी. आज जे हे वचन ऐकणार आहे त्याच्या जीवनामध्ये मिरेकल झाल्याशिवाय राहणार नाही. ओ माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेवढेही हे वचन ऐकत आहात, आज तुम्ही चेक करा स्वतःला. आजच बदला. आज तुम्हाला आणि मला बदलण्याची गरज आहे. आपला पापी स्वभाव आपल्याला सोडण्याची गरज आहे. त्याच्या वचनाचा स्वीकार करण्याची गरज आहे. आज याच्यामध्ये लिहिलेले आहे, जो देवापासून आहे तो देवाची वचने ऐकतो. आज ऐकण्याने परमेश्वराचं तुमचं मन, तुमचं हृदय, तुमचे विचार चेंज होणार. आज तुमच्या ऐकण्यामुळे तुमचं शरीर पूर्ण पापामध्ये गेलेलं आहे, पण एका वचनामुळे आज तुम्ही पापातून बाहेर येऊन परमेश्वराच्या बगलमिटीमध्ये जाणार आहात. परमेश्वराचं प्रेम अमर्यादित आहे. त्याचं प्रेम समुद्रापेक्षा खोल आणि आकाशापेक्षा उंच आहे. त्याची दया, त्याची करुणा माणसाच्या जीवावर आणि कुटुंबावर युगायुग असते. तुम्हाला वाटत असेल की आम्ही आजारात आहोत, आम्ही परमेश्वराकडे कसं जाणार? आम्ही पापात आहोत, आम्ही परमेश्वराकडे कसं जाणार? परमेश्वर म्हणतो, तुम्ही जसे कसे आहात तसे माझ्याजवळ या. जक्कई जसा एका कोपऱ्यात बसला होता, एका हे करायला बसला होता, पैसे मागायला बसला होता. परमेश्वराने सांगितलं, येशूने सांगितलं, जक्कई माझ्या मागे ये. प्रभू येशूच्या मागे जाणाऱ्या लोकांचे जीवन आज बदलणार आहे. होरी बाबा परमेश्वर तुम्हाला प्रत्येकाचं जीवन बदलणार आहे. आज तुम्ही विश्वास करा, तुम्ही देवापासून आहात की शैतानापासून आहात. तुमच्या जीवनामध्ये शैतानाचा अंधकार आलेला आहे, कारण की तुम्ही हे वचन ऐकत नाही.
बायबल वाचत नाही. तुम्ही अनेक दिवस बायबल वाचता आणि मध्ये सोडून देता. तुम्ही अनेक दिवस प्रार्थना करता मग सोडून देता. का? मी आज काही लोकांना पाहत आहे. अनेक लोक पूर्ण मनाने परमेश्वराकडे येतात. अनेक लोक पूर्ण मन तुटलेले घेऊन येतात. काय लोकांना मुलबाळ नसलं तरी ते येतात. काय लोकांना जॉब नसला तरी येतात. पण एका त्यांना जॉब भेटला की ते परमेश्वराला टाटा आणि बाय बाय करून निघून जातात. त्यांना जर त्यांना मुलबाळ झालं की ते पुन्हा एकदा देवाला विसरून बाय बाय आणि टाटा करून पुन्हा ते अंधारात जातात. माझ्या प्रिय बंधूंनो, चुकीचं आहे. तुम्ही आणि आम्ही आपली चुकी एकच आहे की आपण त्याच्या वचनाचा स्वीकार करत नाहीये. त्याच्या उपस्थितीचा स्वीकार करत नाहीये. आपल्याला जे दिसतं तेच आपण घेतो. बायबल म्हणतात दुष्ट अदृश्य गोष्टी सर्वस्व त्याच्या हातात आहे. तुम्हाला नोकरी देणारा देखील तो परमेश्वर आहे. पण आपल्याला वाटतं आपल्या टॅलेंटने, आपल्या जजमेंटने, आपल्या ज्ञानाने आपल्याला ही नोकरी मिळालेली आहे. चुकीचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही चेक करा कधी देवापासून आहात की शैतानापासून आहात. तर आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. इन द नेम ऑफ जीसस माय गॉड. आपले डोळे बंद करा. पूर्ण विश्वासाच्या जागा. मी तुमच्यासाठी छोटीशी प्रार्थना करतो आजच्या या वचनासाठी. हे स्वर्गातला सर्व समर्थ महान परमेश्वर, आजच्या या वचनासाठी धन्यवाद. आणि पिता परमेश्वर, हर एक मन, हृदय आणि विचार तू बदललेस त्याबद्दल धन्यवाद. पिता परमेश्वर, या वचनाच्या द्वारे प्रत्येकाचं मन परिवर्तन केल्याबद्दल धन्यवाद. प्रभू येशू, जे जे ही वचन ऐकत आहे त्यांच्या जीवनामध्ये मिराकल झाल्याशिवाय परमेश्वर राहणार नाही. प्रभू येशू, ज्या क्षणाला तुझे वचन मी आज एखाद्या अग्नी ज्वालाप्रमाणे फेकलेलं आहे प्रभू, जसं आगीला, पाणीला आणि हवेला थांबू शकत नाही तशी तुझी स्वर्गातली आग आज मी प्रत्येक माणसावर फेकत आहे. इन द नेम ऑफ माय लॉर्ड जीसस. सोराबा शांदाला बाला सैफे मुकरबा. प्रभू येशू, या वचनाच्या द्वारे या जेवढी ही युट्यूबवर ऐकत आहे परमेश्वर, आज त्यांचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. प्रभू येशू, आज तू त्यांना बरं कर, हील कर. इन द नेम ऑफ माय लॉर्ड जीसस. त्यांना पुन्हा एकदा प्रभूमध्ये वाढव आणि शैतानाच्या अंतरातून काढून तू तुझ्या मगरपेटीमध्ये घे, अशी प्रार्थना मी पिता परमेश्वर करतो. प्रभू येशू, तुझं वचन म्हणत आहे, जो जो हे वचन ऐकतात आणि पाळतात ते माझे बहीण आणि भाव आहे. प्रभू येशू, यांना तू तुझे बहीण आणि भाव बनावं अशी मी प्रार्थना करतो. प्रभू येशूच्या नावात. इन द नेम ऑफ जीसस नेम. आमेन. येशूच्या नावात. आमेन. गॉड ब्लेस यू ऑल. धन्यवाद.